गुड मॉर्निंग. मी आज तुम्हाला सेल्फ केअरबद्दल काही माहिती सांगणार आहे. जसं की आपण सेल्फ केअरमध्ये येतं की तुम्ही स्वतःची काळजी स्वतःच घेतली पाहिजे. तर त्याच्यासाठी मी महेश नावाच्या मुलाचं उदाहरण देणार आहे. महेशला नवीनच जॉब मिळालेला असतो IT कंपनीमध्ये, आणि महेशला IT कंपनीमध्ये जॉब मिळाला, पण त्याला तिथं काम करावं लागतं शिफ्ट वाईज. सॅलरी पण असते, पण नंतर काय होतं, तो काम तर करतोच, पण नंतर पुढे जाऊन त्याला असे वेगवेगळे इश्यू यायला सुरुवात होते. म्हणजे पुरेशी झोप नसल्यामुळं, टायमिंगवर जेवण नसल्यामुळं. तर तो काय करतो, शांतता नाही, कॉम्पिटिशन भरपूर सारं, वर्कलोड, त्याच्यामुळे त्याला हेल्थ इश्यू यायला सुरुवात होते. तेव्हा त्याला रिअलाईज होतं की आपण काहीतरी म्हणजे वेगळंच केलं पाहिजे थोड्या दिवसामध्ये, की म्हणजे आपलं लाईफ पण बॅलन्स झालं पाहिजे. आपले हार्मोन जे असतात आपल्या बॉडीमधले, ते पण बॅलन्स झाले पाहिजे, आणि स्वतःची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे. म्हणजे या पैशाच्या पाठीमागं पळण्यात आपण आपलं मनी, सक्सेस, स्टेटस ह्याच्या नावाखाली आपण आपली स्वतःची काळजी घ्यायला विसरतो. आणि ह्याचा रिझल्ट काय होतो की आपली जी ॲबिलिटी असते स्वतःची काळजी करण्याच्या ह्याच्यामध्ये, दुसऱ्याची काळजी करण्याच्या ह्याच्यामध्ये स्वतःचं आपण म्हणजे काळजी करायलाच विसरून जातो. हँडल करतो नवीन रिस्पॉन्सिबिलिटी, पण त्याचा इफेक्ट आपल्या बॉडीवरच होतो. मग काय करतो, महेश नावाचा जो मुलगा असतो तो काय करतो, स्वतःसाठी आपण वेळ कसा देऊ शकतो त्याच्यासाठी तो काम करायला सुरुवात करतो. मग पुरेशी झोप झाली पाहिजे, पुरेसं आपल्या शरीराला जे आवश्यक आहे तेवढा आहार आपण कसा म्हणजे घेऊ शकतो, पुरेसे झोप कशी घेऊ शकतो, ह्याच्या शोधामध्ये तो असतो. हे सगळं मॅनेज करून तो आपल्या लाईफमध्ये काय करू शकतो, जॉब मिळवू शकतो. म्हणजे पाहिजे तेवढंच आपल्याला मिळवायचं, पाहिजे तेवढंच आपल्याला जर अन्न जेवढं गरजेचं आहे तेवढंच मिळवण्यासाठी आपल्याला काय काय गरजेचं आहे ते आपण पाहत असतो. तर त्याच्यासाठी म्हणजे आपण काय केलं पाहिजे, आपल्या गरजा, आपलं मेन सगळ्यात महत्त्वाचं आपलं जे आरोग्य आहे हेच आपली संपत्ती खरं तर. मग ती व्यवस्थित ठेवून आपण आपल्या कोणत्या गोष्टी करायला पाहिजे त्याच्यावर महेश तो स्वतः विचार करायला सुरुवात करतो. मग तो विचार करतो की आपली जी फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याच्याशिवाय म्हणजे ती घेऊन आपण काय त्याला रिअलाईज होतं की आपण आपल्या फॅमिलीची जबाबदारी घेऊन काय कामं करू शकतो. तर तो काय करतो, म्हणजे प्रायोरिटी सेट करायला सुरुवात करतो. म्हणजे कोणता एरिया आहे जिथं आपल्याला काम करायचं आहे आणि कोणता एरिया आहे जिथं आपल्याला काम नाही करायचं. तर मग तो काय करतो, डिसाईड करतो आणि परत त्याच्यावर काम करायला सुरुवात करतो. मग तो पहिली प्रायोरिटी जी आहे तो त्याच्या हॉबीजला देतो. मग त्याच्या हॉबीजमध्ये तो काय करतो, ज्या हॉबीज आहेत त्याच्या, तर तो म्हणजे वीकली ऑफ ज्या दिवशी असतो त्या दिवशी करायला सुरुवात करतो. आणि सकाळी मोकळ्या हवेमध्ये चालायला सुरुवात करतो. वीकमध्ये 3 दिवस तो फिरायला जातो. आणि नंतर तो काय करतो आणि नंतर तो नवीन आयडिया डेव्हलप करण्यासाठी वेगवेगळे करतो, बुक्स वगैरे रीड करायला सुरुवात करतो, ज्याने त्याला नवीन आयडिया सुचतील, एक्सपिरियन्स येईल. मग त्या त्याचे जे आयडिया आहेत, थॉट्स आहेत, ते लिहून ठेवायला सुरुवात करतो. मग त्याच्यामुळे काय होतं, त्याला सवय होऊन जाते आणि त्याचं डेली रुटीन तो फॉलो करायला सुरुवात करतो. त्याच्यामुळे त्याला जे चॅलेंज येतात ते हळूहळू कव्हर व्हायला सुरुवात होते आणि त्याला वेगवेगळे लोक भेटायला सुरुवात होतात. नवीन सवयी म्हणजे त्याला म्हणजे नवीन आयडिया तर येतात आणि आपण म्हणजे आपलं आरोग्य कसं चांगलं व्यवस्थित ठेवू शकतो हे पण त्याला समजतं. नंतर तो कलेकडे लक्ष देतो की त्याच्याकडे डेली रुटीन सांभाळून आपण कोणकोणते आपल्याकडे कला आहेत, आपलं कल्चर काय आहे, आपण म्युझिक आणि मेडिटेशन केल्यानं काय होतं ह्याच्याकडं पण तो फोकस करतो. मग तो स्वतः एक ॲक्टिव्हिटी करतो
की आपण कोणत्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टी हे केल्या पाहिजे तर लक्ष नाही दिल्या पाहिजेत. ज्या गोष्टी आता तो असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर फॉलो करतो, म्हणजे ज्याच्याकडं त्याला लक्ष द्यायचे, ज्याच्याकडं लक्ष नाही द्यायचे, ह्याच्यासाठी तो असेंडिंग आणि डिसेंडिंग असा फॉर्मॅट वापरतो. तर त्याच्यामध्ये तो आपल्या फिजिकलमध्ये आपण काय करू शकतो, फिजिकलमध्ये काय पर्सनल येतं, वर्कमध्ये काय शकतो आपण, फायनान्स आपल्याला कसं मिळेल, इमोशनलमध्ये तो इमोशनल स्पेस आपण कसा राखू शकतो, नंतर सोशलमध्ये स्पिरिच्युअलिटी किती इम्पॉर्टंट आहे आणि किती इम्पॉर्टंट नाही ह्या गोष्टीवर तो काम करायला सुरुवात करतो. तसंच तुम्ही पण म्हणजे तुम्ही पण लक्षात घ्या की तुम्हाला तुमचे ऑर्डर ठेवा तुम्ही असेंडिंग आणि डिसेंडिंग असेल, तुम्हाला असेंडिंगमध्ये काय ठेवायचं आहे, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये काय ठेवायचे ते तुम्ही ठरवा आणि त्याच्यानुसार तुम्ही प्रायोरिटी सेट करा. तुमची फिजिकलमध्ये पर्सनलला किती व्हॅल्यू द्यायची, त्याच्यावर किती काम करायला पाहिजे, सेल्फ केअरसाठी, वर्कसाठी आपल्याला किती वेळ काम करायला पाहिजे, नंतर फायनान्स जे आहे ते वर्कमध्ये फायनान्स मिळवण्यासाठी आपल्याला किती वेळ काम करायला पाहिजे, ते सोडून इमोशनलसाठी तुमच्याकडे स्पेस असला पाहिजे. इमोशनल स्पेस म्हणजे आता तुमच्याकडे फॅमिलीची जबाबदारी आहे, बायको आहे घरात, तर तिला किती स्पेस दिला पाहिजे, स्वतःला किती स्पेस दिला पाहिजे, आईवडिलांना किती स्पेस दिला पाहिजे, बहिणीला किती स्पेस दिला पाहिजे, भावाला किती स्पेस दिला पाहिजे, फ्रेंड्सला किती स्पेस दिला पाहिजे, हे तुम्हाला कळलं पाहिजे. मग त्याच्यानुसार तुम्ही तुमची प्रायोरिटी सेट करा. नंतर सोशलमध्ये स्पिरिच्युअलिटी येते, म्हणजे तुमचा देवधर्म येतो त्याच्यामध्ये, किंवा एखाद्याची सेवा करणं असंच त्याचा अर्थ होतो. कोणाची तरी सेवा करणे म्हणजे थोडंसं आपल्या माइंडला रिफ्रेशमेंट म्हणा, शांती पाहिजे, कुठं भेटणार ती शांती तुम्हाला, त्याचं तुम्ही सर्च केलं पाहिजे थोडंसं. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही स्वतः सेल्फ केअरमध्ये करू शकता. आणि मिरर चेकमध्ये तुम्ही एखादी गोष्ट ठेवा किंवा सपोज तुम्हालाच ठेवा आणि तुमच्याबद्दल तुम्ही 3 गोष्टी लिहू शकता त्याच्यामध्ये, किंवा तुम्ही आणि तुम्ही परत दुसरी गोष्ट करू शकता की असा कोणता एरिया आहे की तुम्ही त्या फील्डमध्ये चांगलं काम करू शकता आणि तिथं जास्त प्रोडक्टिव्ह राहू शकता, त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला सुरुवात करा. नंतर तुमच्या लाईफमध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये स्ट्रेस येतोय किंवा तुम्हाला ती गोष्ट नकोशी वाटते, तर त्यावेळेस तुम्ही त्याच्यावर वर्क करायला सुरुवात करा आणि नक्कीच तुम्हाला ते जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात करता तर नक्कीच तुम्हाला सक्सेस यायला काहीच वेळ लागणार नाही. थँक्यू.